आजचं जे लोणचं आपण बघणार आहोत ते अगदी झटपट होते, कमी मेहनत, शिवाय रोजच्या जेवणाची चव वाढवणार आहे। शिवाय हे ताजं ताजं खाल्लं तर ह्याची चव जास्त छान लागते। चला सुरुवात करूया। इथे 3 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतल्या आहे। तुमच्या आवडीने कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर त्यांना अर्धा तास पाण्यात भिजू घालायचे आणि मग स्वच्छ पुसून घ्यायचे। भिजू घातल्यामुळे कैऱ्यांचं तेल किंवा चीक त्याला राहत नाही। तासानंतर याला व्यवस्थित असं पुसून घ्यायचं, कोरडं करून घ्यायचं आणि मगच आपण पुढची प्रोसेस करायची, नाहीतर ओलाव्यामुळे लोणचं खराब होऊ शकते। इथे आपण ताजं लोणचं बनवत आहे, त्यामुळे आता कैऱ्यांचे बारीक काप करायचे। इथे बारीक फोडी करण्याचं कारण की त्या पटकन मुरतात आणि ह्या आपण खूप वेळ मुरायला ठेवणार नाही। 1 ते 2 दिवस या व्यवस्थित मुरतात। तसेच शक्य होईल तितके बारीक फोडी करायच्या। त्यातील कोईचा भाग बाजूला केला आहे, तो कापला नाही आहे। तुम्ही एका कैरीचं सुद्धा लोणचं बनवू शकता। शक्य असेल तितकं बारीक याला कापून घ्या, कारण यातील जे जिन्नस आपण टाकणार आहोत, मसाला जो टाकणार आहोत, तो पटकन मुरायला मदत होते। शिवाय ते खायला सुद्धा खूप छान लागते आणि पटकन संपते। आता एका भांड्यात या कैऱ्यांच्या फोडी टाकायच्या। त्यात 1 चमचा पोहे खायच्या चमच्याने मीठ टाकायचं आणि अर्धा टीस्पून हळद टाकायचं। चमच्याने किंवा टॉस करत याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून अर्धा तास मुरायला ठेवायचं। यामध्ये भांड आणि चमचा कोरडा असावा, कुठेच ओला नसावा। एका बाजूला आता आपण फोडणी तयार करून घेऊ। त्यासाठी 3 ते 4 चमचे मोठ्या चमच्याने तेल घ्यायचं। तुम्ही तुमच्या प्रमाणात तेल कमी जास्त करू शकतात। तेल कडकडीत गरम झालं की गॅस बंद करायचा आणि तेल थोडंसं 1 मिनिटभर थंड होऊ द्यायचं, नाहीतर आपली फोडणी करपू शकते। फोडणी थोडी थंडी झाली आहे, त्यात 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी संपूर्ण तडतडली की मग 10 ते 12 मेथीचे दाणे टाकायचे। नंतर 1 टीस्पून हिंग टाकायचं। 3 ते 4 चमचे पिवळी मोहरी टाकायची। तुम्ही कैरीचं प्रमाण किती घेतलं आहे त्यावर हे कमी जास्त करायचं। पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तिखट टाकून याला मिक्स करायचं। प्रत्येक जिन्नस टाकताना 10 ते 12 सेकंदाचा गॅप घ्यायचा, नाहीतर फोडणी करपू शकते। आता तुमच्या आवडीने तुम्ही यामध्ये गूळ किंवा साखर टाकू शकता, अगदी ऑप्शनल आहे। कैऱ्या सुद्धा अर्ध्या तासानंतर व्यवस्थित मुरल्या आहे, त्याला व्यवस्थित असं पाणी सुटलं आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपली जी फोडणी आहे ती सुद्धा व्यवस्थित थंडी झाली आहे। थंडी झाल्यावरच ती या कैऱ्यांच्या फोडींमध्ये टाकायची आणि गूळ सुद्धा तेव्हाच टाकायचा ज्यावेळेस ही फोडणी व्यवस्थित थंड झालेली असते। आता 2 ते 3 तासानंतर तुम्ही हे खाऊ शकतात, पण आपण 1 दिवसासाठी याला झाकण ठेवून मुरायला साधारण 1 दिवसानंतर तुम्ही बघू शकता हे किती व्यवस्थित असं मुरलेलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। तर सुद्धा खूप छान आलेला आहे। आता एका कोरड्या भरणीत याला भरायचं आणि हे 1 महिनाभर तरी आरामात टिकते, पण चवीला इतकं चांगलं लागते की तुम्ही रोज जेवणात घेऊन लगेच 8 ते 10 दिवसात संपून जाईल। म्हणून हे लोणचं 7 ते 8 दिवसांसाठीच बनवा, कारण हे ताजं खायला चांगलं लागते। तुम्हाला जर लोणचं खायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट बनवू शकता। शिवाय तुम्ही हे ताजंच बनवा आणि 2 ते 3 दिवसात परत नवीन बनवा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।